आता तो कट केलेला खण ब्लाऊज पीस आपल्याला त्या केक बेसला चिटकवून घ्यायचा आहे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने। त्यासाठी अगोदर खण ब्लाऊज पीसला अर्धा इंच इतकं कट देऊन घ्या की इझिली ते मागे वळेल। या पद्धतीने परत फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घ्या। हे पूर्ण असं चिटकावून झालेलं आहे। हे अशा पद्धतीने दिसेल। इथे तुम्ही काटाचा वापर सुद्धा करू शकता किंवा नाही केला तरी सुद्धा चालेल, पण